हर्षद वर्गे साहेबांचा आपले पूर्ण गारगोटी विस्तार अधिकारी सांगितली बॅच महाराष्ट्राचे त्यांच्या अंतर्गत सर्वप्रथम सरांचे मनपूर्वक स्वागत व्यक्त करतो. आणि सरांनी सकाळीपासून आतापर्यंत म्हणजे जवळपास तरी नॉनस्टॉप आपल्याला 2 सेशन घेतले आहेत. तर त्याच्या अंतर्गत ई टेंडर त्याची पूर्ण प्रक्रिया आहे आणि प्रत्यक्षात हे कसं काम करतं त्याने अत्यंत सोप्या भाषेत आणि साध्या भाषेत आपल्याला PPTच्या मार्गदर्शनातून त्यांनी सांगितले आहे. तर त्याच्या अनुषंगाने प्रशासनामध्ये सर काम करत असताना तुम्ही जे म्हणलात आता बरेच जण विस्तार अधिकारी सांगितले आहेत त्याच्या बाबतीत काय झाले ते आता हे जे टेंडर्स आहे ऑनलाईन आहे. आता मॅक्झिमम जवळपास मी सर लातूर जिल्ह्यातून आहे, लातूर जिल्हा विस्तार अधिकारी तालुका सुरांपाळ. तर मला जवळपास 7-8 वेळेस प्रशासक झालं आणि मला सुरुवातीला माहीत नसतं म्हणजे जसं सरांनी मला ढोलदाल 100% होतं सर. आता मी सुरुवातीला 17ची जॉईनिंग म्हणजे 2019 मला प्रशासक पद दिले. प्रशासक पद दिल्यानंतर जॉईंट DSC काढावी लागते. त्याच्यामध्ये प्रशासक मध्ये जे पद प्रशासक सरपंच रिक्त पद झाले त्या अंतर्गत आपल्याला विस्तार अधिकाऱ्याचे एक DSC आणि विस्तार अधिकारी लेवलचाच माणूस प्रशासक म्हणून लागतो. त्याच्या खालचा माणूस जमत नाही. ते विस्तार अधिकारी कुठला असतो पंचायत सांख्यिकी समाज कल्याण कृषी आरोग्य. तर त्याच्या अंतर्गत आपला जो ग्रामपंचायतचा सचिव असतो ग्रामपंचायत अधिकारी आणि त्यानंतर जे आपले मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा डेप्युटी जनरल किंवा पंचायत आमचा डेप्युटी जनरल आहेत. त्याच्या अंतर्गत आपली ऑर्डर निघते आणि त्याच्यानंतर एक शासन निर्णय ग्रामपंचायतचा अधिनियम ऍक्ट टाकून आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथे सरपंच पद रिक्त आहे तिथे प्रशासक देतात आणि तिथून प्रवास सुरू होतो. त्याच्या अनुषंगाने कसं असतं त्याच्यामध्ये गोष्ट मी अनुभवले आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी नवीन होतो, मला हे चक्के पण जे माहीत होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होते जे जुने सरपंच असतात त्यांनी प्रत्यक्षात बरेच काम त्यांच्या पद्धतीने टक्केवारी घेऊन ग्रामसेवक सरपंचाच्या संगमताने केलेलं आहे. आणि ते प्रत्यक्षात काय होतं ज्यावेळेस आपल्याकडे चार्ज येतो प्रत्यक्षात सगळे काम झाले असते तर सगळे सेटलमेंट असते आणि ज्यावेळेस आपल्याला DSC